राज्यातील 10 महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा दुसऱ्या टप्प्याचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. पण राज्यात सत्तेत असलेलाच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातला कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आपल्यावर आहेत. उद्धव ठाकरे याही सभेमध्ये अनेक आरोप करताय. नेमकं होतंय काय की म्हणजे की आरोपांची पातळी पार अगदी कुठच्या कुठे गेलेली आहे, काय सांगाल? राज्यामध्ये 25 जिल्हा परिषदा आणि 10 महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये युती व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पूर्णपणे करण्यात आला. परंतु यानंतरही शिवसेनेने युती तोडल्याचं जाहीर केलं आणि त्यांना असं वाटत होतं की मुंबई महापालिकेमध्ये जवळपास जास्तीत जास्त जागा आम्हाला द्याव्यात, भारतीय जनता पार्टीनं अगदी नगण्य जागा घ्याव्यात. परंतु आमचा 114चा प्रस्ताव होता, त्यांनी 60चा प्रस्ताव दिला. तो प्रस्ताव आम्हाला मान्य नव्हता आणि म्हणून आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय केला. आरोपाचं मूळच आहे जे मी सुरुवातीला सांगितलं, ते आरोप करण्याचं कारण आहे की त्यांना पाहिजे असलेल्या जागा आम्ही देऊ शकलो नाही आणि त्यांच्याशी युती होऊ शकली नाही. अशा धमकीला भारतीय जनता पार्टी भीक घालत नाही. हे सरकार पूर्णपणानं 5 वर्ष आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार मजबूत आहे. कोणाच्या बोलल्यामुळं आणि कोणाच्या धमकीमुळं आम्ही घाबरत नाही. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू, राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो. निवडणुका चालू आहेत, निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होतात, परंतु हे वैयक्तिक स्वरूपाचे नाहीत, राजकीय स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप आहे. त्यामुळं निवडणुकीचं वातावरण एकदा शांत झालं की सगळे आरोप प्रत्यारोप बंद होऊन जात असतात आणि मला असं वाटतं की निवडणुकीनंतर हे वातावरण निवडेल. नक्कीच प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना यांच्यात सुरू असलेली कुरबूर ही निवडणुकीपुरतीच मर्यादित असू शकते असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व्यक्त करत आहे. पण शिवसेनेने कर्जमुक्तीची केलेली मागणी या बाजूच्या विरोधात भाजप कधीच नव्हती, हाही मुद्दा त्यांनी नक्कीच स्पष्ट केला आहे. येत्या काही दिवसात ते नक्कीच कळेल. पण गेले काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आरोपांची राळ निवडणुकीचा राजकारण मात्र चांगलंच जागवत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, IBN लोकमत, नाशिक.